नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी ठाण्यातील मानपाडा येथे आहे आणि प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका तसेच शिवसेनेची रणरागिणी मीनाक्षी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहिलं तर या भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अभ्यासिका तसेच ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये आज छत्री वाटपाचा कार्यक्रम जो आहे त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। अतिशय स्तुत्य उपक्रम जो आहे तो नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर बाहेर देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। नगरसेविका या प्रभाग क्रमांक 3च्या शिवसेनेच्या महिला संघटिका मीनाक्षी शिंदे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक तसेच उपक्रमांचे या ठिकाणी आयोजन करण्यात येते आणि आत्ताच आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे मानपाडा येथे आहे ज्येष्ठ नागरिक भवन आहे येथे मोफत ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आत्ताच मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ठाण्यातील मानपाडा येथे असलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम अभ्यासिका तसेच ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये हा स्तुत्य उपक्रम जो आहे तो माजी नगरसेविका तसेच शिवसेनेच्या जिल्हा संघटिका मीनाक्षी नगरसेविका यांनी राबवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 3 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटपाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवसेनेच्या रणरागिणी शिवसेना महिला जिल्हा संघटक तसेच प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या प्रभागामध्ये विविध स्तुत्य उपक्रम जे आहेत ते राबवण्यात येतात आणि शिवसेनेचा मूलमंत्र 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्याच डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी यांनी प्रभागामध्ये मोफत छत्री वाटपाच्या या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला सहभागी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण या प्रभाग क्रमांक 3 मधील हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेनेचा जिल्हा संघटिका तसेच माजी महापौर प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेविका मीनाक्षीताई शिंदे यांचा वाढदिवस जो आहे तो विविध सामाजिक उपक्रम राबवून या प्रभागामध्ये साजरा करण्यात आला। इथेच आपण पाहिलं तर स्तुत्य उपक्रम जो आहे या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। नागरिकांना या ठिकाणी मोफत छत्री वाटप कूपन घेतले सगळ्यांचे कूपन घ्या ना, एक लाईनीचे कूपन घ्या आधी त्यांना पाठवा म्हणजे फटाफट पिशवी घे, एक पिशवी आता दोन काय कर इकडच्या लोकांची मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद जो आहे तो या छत्री वाटपाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। स्तुत्य उपक्रम जो आहे तो माजी महापौर तसेच प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय।
मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्तुत्य उपक्रम जो आहे तो स्वतःच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मीनाक्षी शिंदे यांनी राबवण्याला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बाहेरपर्यंत जर आपण पाहिलं तर या उपक्रमाला गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठाण्यातील मानपाड येथे असलेला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अभ्यासिका तसेच ज्येष्ठ नागरिक भवन जे आहे तिथे हा उपक्रम जो आहे तो राबवण्यात आलेला आहे. आता ज्यांची घेतली त्यांना ज्यांची या ठिकाणी आपण पाहिलं तर वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचं बडेजाव न करता संपूर्ण या प्रभागामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवताना स्वतःचा वाढदिवस जो होतो या ठिकाणी साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका आहेत तसेच शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटनिका आहेत मीनाक्षी शिंदे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विविध सामाजिक उपक्रम राबवत या ठिकाणी स्वतःचा वाढदिवस जो आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना घ्यायचं त्यांना या मागे जा म्हणजे ते ऐका ना, आपण पकडायचं त्यांना उभं करा म्हणजे एक फोटो येईल. नाही तर आता पाठीमागे पकडा. बंद केलं तरी चालेल. उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या छत्री वाटपाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ठाण्यातील मानपाड येथे असलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम अभ्यासिका तसेच ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये हा कार्यक्रम आणि उपक्रम जो आहे तो नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अनेक उपक्रम आपण पाहिले तर मीनाक्षी शिंदे यांच्या माध्यमातून राबवले जातात. आता आपण पाहिलं तर काही दिवसांवर पावसाळा देखील आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर वाढदिवसाचं औचित्य साधन या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आहेत ते या छत्री वाटपाच्या उपक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेला आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी झालेला आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण हा ज्येष्ठ नागरिक भवन आहे तसेच अभ्यासिका केंद्र आहे हा संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांनी भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारचा बडेजाव न करता शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटनिका तसेच नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी स्वतःचा वाढदिवस जो आहे तो सामाजिक उपक्रम तसेच लोकोपयोगी कार्यक्रम राबवत त्या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळते. काही दिवसातच जो आहे तो पावसाळा चालू होणार आहे. त्यानंतर लोकांना ह्या आवश्यक अशा वस्तू ज्या आहेत त्या कामाला येणार आहे. त्याची लक्षात घेता मीनाक्षी शिंदे यांनी हा उपक्रम जो आहे तो प्रभाग क्रमांक 3 मध्ये राबवण्यात आपल्याला पाहायला मिळतो. मागे एक वेगळा आनंदाचं
वातावरण या ठिकाणी संपूर्ण ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा बडेजाव न करता या ठिकाणी मनोजी शिंदे त्यांनी वाढदिवस जो आहे तो साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण हा ज्येष्ठ नागरिक भवन जो आहे तो ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक लोकोपयोगी कार्यक्रम आणि उपक्रम जे आहे ते नेहमीच मनोजी शिंदे त्यांच्या प्रभागामध्ये राबवत असतात आणि त्यांचा वाढदिवस देखील आहे. आपण पाहिलं तर या सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी स्वतःचा वाढदिवस जो आहे या ठिकाणी साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्येष्ठ नागरिकांना आज मोफत वाटप जे आहे ते या ठिकाणी ठाण्यातील मानपाडा येथे असलेल्या भारत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका येथे ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये राबवण्यात आलेला आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला ज्येष्ठ नागरिकांचा पाहायला मिळतोय. वाढदिवसाच्या दिवसानिमित्त स्कूलाच्या ताईंना चांगला आहे बा, उपक्रम चांगला आहे आणि नक्कीच हा आनंद जो आहे तो ज्येष्ठ नागरिकांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारचा बडेजाव न करता या ठिकाणी स्वतःचा वाढदिवस जो आहे तो सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी साजरा केलेला पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठाण्यातील मानपाडा येथे असलेल्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका तसेच ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने आपण पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात. स्तुत्य उपक्रम जो आहे तो माजी महापौर तसेच शिवसेना महिला जिल्हा संघटिका नगरसेविका प्रभाग क्रमांक 3च्या मनोजी शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहिलं
पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक या उपक्रमाला पाहायला मिळत आहेत. ठाण्यातील मानपान येथे असलेल्या या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेत तसेच ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये या ठिकाणी आपल्याला गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. निलेश शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. विविध सामाजिक उपक्रम व त्यांनी स्वतःचा वाढदिवस जो आहे तो साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मॅडम काय सांगाल, वाढदिवस आहे आणि तो कुठल्याही प्रकारचा बडेजाव न करता या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्याकडे वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. वाटप जे आहे ज्येष्ठ नागरिकांना मला असं वाटतं की वाढदिवसानिमित्त छत्री वाटप असं नाही, पण दरवर्षी आपण छत्री वाटपाचा कार्यक्रम करतो. पण आता वाढदिवसाच्या औचित्य साधूनच हा कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे खऱ्या अर्थाने, आणि खूप आनंद वाटतो. कारण दरवर्षीप्रमाणे आपण ज्येष्ठांना छत्रीचं वाटप करतो, सामाजिक उपक्रम आपण करतो. पण 4 तारखेला 3 तारखेला आपले ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप ओळेकर यांचं निधन झालं, म्हणून त्या दिवशी आपण सगळे कार्यक्रम रद्द केले होते, 4 तारखेचे सकाळचे कार्यक्रम. आणि म्हणून आपण आता ह्या कार्यक्रमाचं म्हणजे पोस्टपोन करून आजच्या दिवशी त्याचं छत्रीचं वाटप करतो. आणि आज बघाल तर संपूर्ण ज्येष्ठ नागरिक आपल्या इथे आलेले आहेत आणि त्यांना आपण छत्रीचं वाटप करतो. मॅडम, मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची. आपण बाहेर जेव्हा गाडीत नंतर तेव्हा देखील बाहेरपर्यंत ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आपल्याला पाहिलं. आता देखील पाहिलं तर संपूर्ण ज्येष्ठ नागरिक भवन जे होतं त्या ठिकाणी उठवू नको ना मी प्रेम जे आहे ते ज्येष्ठ नागरिकांचे किंवा या प्रजाक्रमांच्या टीममध्ये लोकांच्या या ठिकाणी आपल्यावरती पाहायला मिळतं. कसं वाटतं? खरं तर खूप आनंद होतोय, कारण कार्यक्रम तर सातत्याने होत असतात, पण ज्येष्ठांसाठी आपण काही करू शकत नाही. पण त्यानिमित्ताने मला असं वाटतं ज्येष्ठांचा आपण विचार केलेला आहे आणि ज्येष्ठांना छत्री वाटप हा कार्यक्रम, विरंगुळ्याचे कार्यक्रम तर करता येणार नाहीये, म्हणून मग ज्येष्ठांसाठी आपण छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. दरवर्षी आपण कार्यक्रम करत असतो आणि ह्या प्रभागात तुम्ही बघत असाल तर खूप ज्येष्ठ नागरिक आहेत. आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचता येत नाही, पण जेवढ्या लोकांना आपण आमंत्रण दिलेलं आहे तेवढे लोक आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मला असं वाटतं संकल्पना हीच असते की दरवर्षी मला असं वाटतं संकल्प करायची गरज नाही. ज्या कामं उर्वरित आपली राहिलेली असतात ती पूर्ण करण्याचा ध्यास दरवर्षी आपण मनात ठेवतो, कारण जर एका वर्षामध्ये कुठलीच कामं पूर्ण होत नाही आपली, त्यामुळे मला असं वाटतं की जी राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करत असते. नक्कीच शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका तसेच माजी महापौर प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका मीनाक्षी ताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देखील आपण पाहिलं तर मानपान येथे असलेल्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेत तसेच ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद जो आहे तो या उपक्रमांमधून
आपल्याला पाहायला मिळतोय. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.